नमस्कार मंडळी, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच या ठिकाणी मदत होऊ शकते. तर मंडळी, आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली नदीला टचमध्ये असलेली वाडी वस्तीच्या जवळपास असलेली शेत जमीन तुम्हाला आज या ठिकाणी या व्हिडिओमार्फत बघायला मिळणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. जे चॅनलवर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की त्या लोकांनी हा चॅनल पहिला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेहमी अपडेट जागेच्या वेळोवेळी या ठिकाणी मिळून जातील. तर मंडळी, कोणतीही फसवणूक या ठिकाणी होऊ शकत नाही. पूर्ण पारदर्शक व्यवहार तुमच्याशी करून दिला जाणार आहे. सातबारा पूर्ण नावे होईपर्यंत आम्ही या ठिकाणी तुमच्यासोबत काम करत असतो. तसेच पूर्ण व्हेरीफाय जागा म्हणजे पूर्ण कागदपत्र क्लिअर असलेल्या जमिनीचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत माझ्या ह्या चॅनलमार्फत तुम्हाला बघायला मिळतील आणि घर बसल्या तुम्ही जागा या ठिकाणी विकत घेऊ शकता. तर नक्कीच मंडळी, संगमेश्वर तालुक्यातील ही 3 एकरची जागा आहे. पूर्ण टेबल, सपाट, ग्राउंड, मैदान असलेली जमीन आहे. तर नक्कीच या जागेची पूर्ण माहिती शेवटपर्यंत या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही जागा विकत घेण्यास या ठिकाणी मदत होऊ शकते. एक मालक असलेली जागा आहे. सातबाऱ्याला फक्त एकच नाव आहे. वर्ग 1 ची जमीन आहे. क्लिअर टायटल असलेला हा प्लॉट आहे. सातबारा सेपरेट असलेली जागा आहे. नकाशा सेपरेट असलेली ही जमीन आहे. पूर्ण क्लिअर टायटल असलेली जागा, वाडी वस्तीच्या जवळपास आणि नदीला लागून, नदीच्या शेजारी असलेली जागा. म्हणजे अशी जागा मिळणं खूप क्वचित कठीण असतं, पण या ठिकाणी आपल्याला ही जागा उपलब्ध झालेली आहे. आणि टेबल, सपाट, ग्राउंड असलेली ही मैदानी जमीन आहे. तुम्हाला नक्कीच आवडू शकते. तुम्ही या ठिकाणी आपलं एखादं रिटायरमेंट लाईफ नंतरचं जे सेकंड होम आहे ते नक्कीच तुम्ही या ठिकाणी बांधू शकता. एखादं छोटंसं फार्म हाऊस तुम्ही या ठिकाणी बांधू शकता, वीकेंड हाऊस बांधू शकता आणि आपलं एक होमस्टे या ठिकाणी बांधून आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही राहू शकता. ही जागा जी आहे पूर्ण मातीची आहे आणि लाल मातीची जागा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कोणतंही प्लांटेशन, कुठलीही फळबागायत शेतीची लागवड तुम्ही या ठिकाणी केली असता तुम्हाला चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं. आंबा, काजू असेल, चिकू, पेरू असेल किंवा बांबू लागवड असेल किंवा सागवण असेल, चंदन असेल किंवा फणस असेल, जांभूळ असेल, पपईची लागवड सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. अननसची लागवड या ठिकाणी करू शकता. म्हणजे तुम्हाला जे पण आहे फळबागायत शेती करायची असेल ती तुम्ही या ठिकाणी करून भरघोस उत्पन्न या ठिकाणी कमवू शकता. अशी ही जागा आहे. पूर्ण लाल मातीचा प्लॉट आहे. कसदार माती आहे. सुपीक मातीची जागा आहे. माती चांगली आहे आणि प्लस महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाणी भेटणार आहे. नदीला लागून असल्यामुळे या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. वाडी वस्ती जवळ असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लाईट कनेक्शनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि रोड आपल्या प्लॉटला टच असल्यामुळं या ठिकाणी आपली गाडी या प्लॉटमध्ये आतमध्ये मोठीच्या मोठी कोणती पण मोठी गाडी या ठिकाणी तुम्ही आणू शकता या प्लॉटमध्ये. असा हा प्लॉट आहे. खूप सुंदर प्लॉट आहे, चांगला आणि निसर्ग सौंदर्य असलेला हा प्लॉट आहे. आजूबाजूला वाडी वस्ती आहे आणि रहदारीचा प्लॉट आहे. या ठिकाणी कामासाठी तुम्हाला माणसं मिळू शकतात, मजूर मिळू शकतात. असा हा प्लॉट आहे. आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे पण 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे आहे. तसेच आपल्या प्लॉटपासून बाजारपेठ आहे ती जवळपास आहे. शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा आपल्या प्लॉटपासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला सगळ्या वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. बाजारपेठ अवेलेबल आहे आणि कामासाठी या ठिकाणी आपल्याला माणसं, मजूर या ठिकाणी मिळू शकतात. अशी ही जागा खूप सुंदर लोकेटेडला जमीन आहे. टोटली 3 एकरचा प्लॉट आहे. खूप सुंदर प्लॉट आहे. टेबल प्लॉट आहे आणि मस्त अशी निसर्गामध्ये अशी जमीन आहे. 50 नंतरचं तुमचं आयुष्य, तुम्हाला कुठे असं फार्म हाऊस बांधायचं असेल, तिथे आपलं आयुष्य घालवायचं असेल आणि चांगल्या शुद्ध ऑक्सिजनमध्ये आपलं लाईफ या ठिकाणी घालवायचं असेल तर नक्कीच ही जागा तुमच्यासाठी योग्य आहे. तर नक्कीच मंडळी, वेळ घालवू नका, जागा चांगली आहे. तर मंडळी, मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 तास नक्कीच या ठिकाणी लागू शकतात. म्हणजे 300 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. तसेच तुम्ही कोल्हापूरपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला 2 ते 3 तास आपल्या प्लॉटपर्यंत आपल्या गाडीने पोहोचण्यासाठी लागू शकतात. तर नक्कीच मंडळी, अशी जागा आहे. आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मुंबई गोवा हायवे जवळपास आहे.
मुख्य म्हणजे ही शेतीची जमीन आहे. शेतीची जागा असल्यामुळे तुमच्याकडे शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे, शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे अजिबात शेत जमीन नसेल तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण नाही. या ठिकाणी तुम्हाला शेतकरी दाखला आम्ही या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये फक्त 30,000 रुपयामध्ये आम्ही या ठिकाणी देत असतो. तर नक्की शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. कॉल लागत नसेल तर व्हॉट्सअप कॉलिंगसुद्धा नक्कीच या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारची जागा तुम्हाला आवडली असेल, बघण्याची इच्छा असेल, घेण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच कॉल करा आणि ही जागा व्हिजिट करून बुकिंग करा. थँक्यू मंडळी. पुन्हा व्हिडिओ अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन जागेच्या व्हिडिओसह. थँक्यू.